लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। चाकूचा धाक दाखवून मोहदरी घाटात एका महिलेची लुटमार करणारे 2 जणांना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। स्थानिक गुन्हे शाखा आणि MIDC सिन्नर पोलिसांनी ही दमदार कामगिरी केलेली आहे। अवघ्या 12 तासात दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। सविस्तर बातमी अशी की संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथील रहिवासी महिला ही नांदूर शिंगोटे येथे जाण्यासाठी एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनाला हात दाखवून या महिलेनं त्या पिकअपमधून प्रवासी महिला म्हणून प्रवास करण्यास सुरुवात केली। दरम्यान पिकअप वाहनामधील चालकांनी गाडीतील एक इसम यांनी नाशिक ते पुणे महामार्गावर मोहदरी घाटामध्ये रोडच्या कडेला पिकअप गाडी थांबवून प्रवासी महिलेला चाकूसारखे धारदार शस्त्राचा धाक दाखवून तिच्याकडील सोने चांदीचे दागिने, मोबाईल फोन, बॅग असा एकूण 12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरला। सदर महिलेला गाडीच्या खाली उतरून देण्यात आलं। यावेळी तिला दुखापत झालेली आहे। दरम्यान सदर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी सदर घटनेची तातडीनं दखल घेतली। अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि MIDC सिन्नर पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या। त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। यातील अज्ञात आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी तसेच आरोपीचे वर्णन, अंगावरील पेहराव आणि बोलीभाषा यावरून सदरचे गुन्हेगार हे सिन्नर शहराच्या आसपासच्या गावातील असल्याचा पोलिसांनी तर्क लावला। त्यानुसार खबऱ्यांमार्फत गोपनीय माहिती मिळवली। पोलिसांनी या कारवाईत संशयित संदीप विठ्ठल वाघ आणि रोहित मधुकर लहाने यांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांना विश्वासात घेऊन वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी दोघांनी मिळून नाशिक रोड येथून एका महिलेस त्यांच्याकडील पिकअप गाडीमध्ये प्रवासी म्हणून बसवून मोहदरी घाट परिसरात तिला चाकूचा धाक दाखवून तिच्याकडील सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिलेली आहे। सदर संशयितांना पोलिसांनी अटक केलेली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी तसेच जबरीने चोरलेले सोने चांदीचे दागिने, विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण 9,09,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, सिन्नर।